नदी जी वैतरणा नदीला जाऊन पुढे मात्र मिळते, घोडमाळ या ठिकाणावर आपण पोहोचते आणि तिथे मोखई नदी मात्र ही वैतरणा नदीला मिळते. उपनदी म्हणून ओळख आहे, छोटी नदी म्हणून ओळख आहे, परंतु आज मोठा पूर या ठिकाणी आलेला आहे. सूरज स्टार न्यूज नेटवर्कवर आपण या ठिकाणी लाईव्ह क्षणचित्रे पाहतायत. वाडा पालघर या ठिकाणी आहोत. खळखळून या ठिकाणी मात्र नदी वाहते, मोखई नदी, आणि 4 गावांचा संपर्क तुटलेला आहे. या ठिकाणी बघू शकतायत बिलावली, खरिवली, बुधावली यांना जोडणारा जो बायपास रस्ता आहे आणि इथं बिलोशी खानिवलीकडे जाणारा बायपास रस्ता आहे. बिलोशी बिलावली या दरम्यान हा साकव हा पूल बुडलेला आहे. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी दाखवतो आहोत सूरज स्टार न्यूज नेटवर्कवर. हे बघा, या ठिकाणी मात्र भरपूर पूर आलेला आहे. ओसंडून नदी मात्र मुसंडी भरून मात्र वाहताना मोखई नदी तुमच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचवत आहोत. खळखळून वाहते, पुलावरून पाणी चाललेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकताय शेतीसुद्धा जलमय झालेली आहे. पाणीच पाणी सर्वत्र. आज मात्र या ठिकाणी आपण बघू शकताय सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळते. आणि आलेलं या ठिकाणी रुद्रावतार मात्र छोट्या नदीला जर एवढा पूर येत असेल तर मात्र मोठ्या नद्यांना यापुढे सुद्धा धोका व पूर येऊ शकतो, यात काही शंका नाही आहे. हे पाणी बघू शकता आपण दूरवर मात्र या ठिकाणी पसरलेलं आहे आणि पूर्णपणे दुथडी भरून मात्र नदी वाहताना पाहायला मिळते. सूरज स्टार न्यूज नेटवर्कवर पाहतो एक प्रवासी आहे, तो पुलाच्या त्या बाजूला बसलेला आहे मागच्या 2 तासापासून, आणि मागच्या 2 ते 3 तासापासून इकडे येता येत नाही कारण नदीला वसंड भरून खूप पूर आलेला आहे. आणि हा प्रवासी मात्र वाट पाहतोय की पाणी कमी होईल आणि आपल्या घरी बिलोशीच्या दिशेने मात्र ते जातील. बिलावलीवरून ते येताना थांबलेले आहेत. 2 ते 3 तासांपासून वाट पाहत आहेत की पाणी कमी होईल, पण पाणी कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. प्रवासी चिंतेत आहेत आणि या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे. बिलोशी बिलावली या 2 गावांमधील बायपास रस्ता आहे आणि या साकव बुडायला हा पूल बुडालेला आहे. पाहत राहा, ऐकत राहा सूरज स्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर. मी पत्रकार वाडा पालघर सूरज पाटील. पाण्याचा आवाज रुद्रावतार मोखई नदीने घेतलेला.